पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून एक मोठी घोषणा केली आहे। भाजपचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सध्या आपल्या सोबत आहेत। तावडेजी, आपली पहिली प्रतिक्रिया। आनंद होणं स्वाभाविक आहे, कारण अडवाणीजींना आम्ही जे जवळून पाहिलंय, अनुभवलंय, म्हणजे एक व्यक्ती म्हणून सुद्धा मी अडवाणीजींना पाहिलंय, त्यांतल्या माणूस म्हणून कसे ते आहेत, एक स्टेट्समन ज्यांना म्हणतात, की मला वाटतं की भाजपची एक वैचारिक जडणघडण करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा हा दीनदयाळजी आणि या सगळ्यांच्या नंतरचा नेहमीच नक्कीच होता। आणि राजकारणामध्ये राहून सुद्धा कसं आदर्शपणे राजकारण करता येतं, कधी आपल्याला राजकीय सामाजिक क्षेत्रात जर मनात काही चलबिचल झाली तर अडवाणीजींनी काय केलं असतं असा विचार केला तर जे उत्तर येईल, मला असं वाटतं की असं अनेकांना प्रेरणा देणारे, प्रेरक असणारे, सांस्कृतिक राष्ट्रवाद हा शब्द अर्थासह प्रचलित करण्यामध्ये अडवाणीजींचा नक्कीच मोठा वाटा आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे हिंदुत्व म्हणजे ह्याच्या विरोधात त्याच्या विरोधात नसून ते एक सांस्कृतिक राष्ट्रवाद तो आहे, हे त्यांनी त्यांच्या या सगळ्या राजकीय जीवनात सुद्धा खूप चांगल्या प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचवलं आणि पटवलं असं मला वाटतं। आणि त्यामुळे मनापासून आनंद झाला। राम मंदिरात त्यांचं योगदान वगैरे तर आहेच, यात तर काही शंका नाही, ते सगळ्यांना माहिती आहे। पण कार्यकर्त्याला जी सलगी देणं आहे, प्रेम देणं आहे, म्हणजे माझ्या लग्नाला ते येऊ नव्हते शकले तर त्यानंतर जे पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांनी त्यांच्या पीएने फोन केला होता की अडवाणी जी आने वाले, आप घर में हो क्या, वो घर में आना चाहते हैं, इतकं कार्य। आणि त्यावेळी मी प्रदेशाचा सरचिटणीस वगैरे होतो, इतकं कार्यकर्त्याला आपलेपणा, इतकी सलगी देणं, मला वाटतं की त्यातूनच उत्साह आमच्याकडे अनेक कार्यकर्ते पुढे काम करत राहिले आणि आज या स्तरापर्यंत पोहोचले, ते मनापासून आनंद होतोय। आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करून याची घोषणा केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।